महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय बीज विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था मऊ उत्तर प्रदेश आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे विभागामार्फत विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन, फुले किमया व फुले दुर्वा या वाहनांचे एकूण 443 शेतकरी लाभार्थींना आदिवासी उपाययोजना TSP अंतर्गत बियाणे वाटप केले। महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत बियाणे विभागाच्या वतीने मौजे इन्शी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे अनुसूचित जमाती TSP अनुदानातून आदिवासी शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी विद्यापीठ संशोधित सोयाबीन पिकाचे फुले किमया व फुले दुर्वा या वाणाचे मोफत बियाणे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या अनुमतीने तसेच संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नितीन दानवले यांच्या उपस्थितीत बियाणे वाटप करण्यात आला। या प्रसंगी इन्शी गावचे सरपंच श्री बाळासाहेब पवार, पोलीस पाटील श्री तुळशीराम पवार, गोळाखाल गावचे सरपंच प्रभाकर गायकवाड, पोलीस पाटील श्री रामदास पवार, कृषी सहाय्यक अमोल पाटोळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बियाणे विपणन अधिकारी डॉक्टर दिलीप ठाकरे यांनी केले। डॉक्टर अविनाश करजुले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियांबद्दल माहिती दिली आहे। डॉक्टर कैलास गागरे यांनी सोयाबीन वाणांची माहिती दिली आहे व डॉक्टर नितीन यांनी आधुनिक सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती दिली आहे। यावेळी एकूण 443 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति एकर क्षेत्रासाठी 26 किलोची बॅग प्रमाणे एकूण 115.18 क्विंटल सोयाबीन बियाणे इन्शी, नाळीत, भांडणे, गोळाखाल व करंभमेळ तालुका कळवण जिल्हा नाशिक इत्यादी गावच्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले। या प्रसंगी पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी गावचे सरपंच व स्थानिक गावचे पत्रकार यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे यांचे आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर नितीन दानवले यांच्या नेतृत्वाखाली श्री भूषण हंडाळ, श्री संदीप कोकाटे, श्री थोरात नवनाथ देवेंद्र, सुधीर बापू, प्रभाकर रवींद्र व देविदास पवार यांचे कार्यक्रम पार पाडण्यास मदत झाली। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील हे इन्शी हे छोटंसं जे गाव आहे, तर या गावामध्ये आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत आदिवासी उपयोजना या स्कीम अंतर्गत आपण बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आमचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर, ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे पण कुलगुरू आहेत। आमचे मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, संशोधन संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर सातप्पा खरबडे अधिष्ठाता आणि डॉक्टर गोरख सासाने विस्तार शिक्षण संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि आमचं जे ऑफिस आहे किंवा आमचं जे कार्यालय आहे ते बियाणे विभाग, मी स्वतः डॉक्टर नितीन दानवले प्रमुख शास्त्रज्ञ महात्मा फुले कृषी बियाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कार्यालयाच्या वतीनं हा इन्शी या गावामध्ये आपल्याला सोयाबीनच्या बियाण्याचा वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। आज सांगायला मला आनंद वाटतो की आमच्या या योजनेला पाठबळ आमची जी राष्ट्रीय बीज संस्था आहे मऊ उत्तर प्रदेशमध्ये, तर त्याचंही आम्हाला आर्थिक पाठबळ मिळालेलं आहे आणि याद्वारे आम्ही आज आपल्या इन्शी गाव आणि आजूबाजूच्या 2-3 गावामधील जवळजवळ 443 शेतकऱ्यांना 1 एकराचं बियाणं 26 किलो सोयाबीनचं आज वाटप करीत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण फुले किमया आणि फुले दुर्वा या आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्या सोयाबीनच्या जाती आहेत, आधुनिक जाती आहेत, तर त्याचं आपण यांना बियाणं वाटप करीत आहोत। 1 एकरासाठी 26 किलो बियाणं लागतं। त्याचं 1.5 फुटावरती म्हणजे 45 सेंटीमीटर अंतरावरती पेरणी करायची, त्याच्यामधून कोळपे चालवायचे आणि त्यानंतर नियंत्रण करायचं आहे। त्यानंतर त्याला 30 दिवसांनी 60 दिवसांनी पाण्याच्या पाळ्याचं नियोजन करायचं आहे आणि एकरी 40 किलो युरिया, 180 किलो सुपर आणि त्याला 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश एवढी खतं मात्रा द्यायची आहे। आणि त्याचं जर किडा रस शोषणाऱ्या किडी असतील किंवा रोग असतील यांच्यापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे आणि
या सोयाबीनचं उत्पादन निश्चितपणे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने केल्यास लागवड केल्यास वाटणार आहे. 12 ते 15 क्विंटल उत्पादन या नवीन जाती वापरणं, बीज प्रक्रिया करणं, गवताचा बंदोबस्त करणं, खतांचं व्यवस्थित नियोजन करणं, पाण्याचं नियोजन करणं आणि वेळेवर त्याची काढणी करणं या सर्व गोष्टी केल्या तर हे प्रथिनांनी युक्त जास्त त्याला 40% प्रथिनं आहेत, 20% तेल आहे असं बहुगुणी सोयाबीन पीक आपल्या शेतकऱ्यांच्या शेतावरती फुलणार आहे. आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा ही शेती पाहून आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक घ्यावं ही चालना मिळणार आहे. त्यामुळे मागच्या कृषी विद्यापीठाची फुले किमया आणि फुले दुर्वा आपण शेतकरी बनवून आपल्या शेतामध्ये वाढवावी, आपलं उत्पादन वाढवावं, उत्पन्न वाढवावं आणि आपल्या घराचा, आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास व्हावा ही सर्व भावना आमची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.